हॅलो एव्हरीवन, समाजशास्त्र ऑप्शनलसाठी आपण जी सुरू केलेली सिरीज आहे स्ट्रॅटेजी सिरीज, ह्यामध्ये मी सत्यजित हिंगे ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नुकताच 6 एपिसोड्स आपण बघितलेत. 6व्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलं की समाजशास्त्र विषयाची नोट्स बनवणं का आवश्यक आहे, रादर कुठल्याही ऑप्शनचे नोट्स बनवणं का आवश्यक आहे. त्यातल्या त्यात ह्या ज्या नोट्स बनतात ह्या नोट्सच्या काही स्टेजेस आहेत. त्यातली जी लास्ट स्टेज आहे ती 2 पेजेस नोट्स. ओके, 2 पेजेस नोट स्ट्रॅटेजी, ह्यावर मी आज बोलायला आलो आहे. ह्याबद्दल बोलताना मी आधी थोडं बॅकग्राऊंड ओपन करतो. नोट्स का महत्त्वाच्या आहेत हे आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलंच. ज्यांनी हा एपिसोड बघितला नाहीत किंवा मागचे 6 एपिसोड बघितले नाहीत त्यांनी सर्वांना रिक्वेस्ट की तुम्ही जा आणि सोशोलॉजीच्या स्ट्रॅटेजीच्या ह्या सिरीजला रेग्युलरली फॉलो करा. खूप नवीन नवीन गोष्टी अजून 15-20 एपिसोडमधून तुम्हाला कळणार आहेत. ह्यातली जी नोट्स मेकिंग स्ट्रॅटेजी आहे, कुठलाच विद्यार्थी पहिल्याच स्टेजला पहिल्याच वेळी एकदम एफिशियंट नोट्स बनवू शकत नाही. जी तुमची पहिली नोट बनेल ती पहिली नोट नक्कीच काही जास्त पानांची असेल. मे बी 200-300 पेजेसची तुमची नोट बनेल. बरेचदा तुम्ही पहिल्या वेळी जेव्हा तुम्ही नोट बनवाल तेव्हा ती नोट बनवताना तुम्ही काही पूर्ण वाक्य वापराल, काही पूर्ण कन्सेप्ट वापराल, है ना, अनावश्यक गोष्टी त्यामध्ये ॲड कराल किंवा वाक्यरचना मोठी कराल. हे फार शक्य आहे. इट्स व्हेरी नॅचरल प्रोसेस. हे नक्की होणार आहे आणि हे ओळखून घ्या की हे आम्ही सुद्धा आमच्याकडनं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. कुठलाच माणूस, कुठलाच विद्यार्थी, कॅन्डिडेट पहिल्याच दिवशी 2 पेजर नोट्स बनवू शकत नाही. ही जी स्टेज असते ही नोट्सची 3री-4थी स्टेज असते, 3rd-4th. पण इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे हे डोक्यासमोर ठेवून आपण ही आजची स्ट्रॅटेजी शिकूया. हे का महत्त्वाचं आहे? कारण तुम्हाला एक्झामच्या आधी जेव्हा 4-5 दिवस सुट्ट्या मिळतात तेव्हा संपूर्ण ऑप्शनल ॲटलिस्ट 2दा वाचून व्हावा इतक्या इफिशियन्सीनं तुमच्यासमोर नोट हव्यात. जसं की समाजशास्त्रामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ह्या दोन्ही पेपरला मिळून जर 31 चॅप्टर असतील तर कुठेतरी 50 ते 60 पानांमध्ये माझा संपूर्ण समाजशास्त्राचा ऑप्शनल माझ्यासमोर पाहिजे. 50 to 60 पेजेस. कॅन यू इमॅजिन? 50-60 पानं वाचायला पूर्ण दिवस पण खूप झाला. म्हणजे एका दिवसात समाजशास्त्र वैकल्पिक विषय, ऑप्शनल विषय आपण एका दिवसामध्ये दोन्ही पेपर वाचू शकतो. आणि हे मी कुठल्याही प्रकारे, है ना, एक स्वप्न युटोपियन बोलत नाही आहे. हे आम्ही केलं आहे स्वतः. ओके, आणि हे सगळे विद्यार्थी करतात जे मेन्सला असतात किंवा जे इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचतात. हे सगळ्यांपर्यंत इतक्या एफिशियंट नोट्स असतात. पहिली स्टेज फक्त असते की आपण त्या फुल लेंथ बनवतो, ज्याबद्दल मी मागच्या एपिसोडमध्ये बोललोच की हा नोट्स बनवणं आवश्यक आहे. मग त्याला रिफाईन करणं आवश्यक आहे. त्या नोट्समध्ये काय अनावश्यक आहे हे बघणं आवश्यक आहे. ते कट डाऊन करणं आवश्यक आहे. आणि असं करत 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 आपण ह्या स्टेजपर्यंत पोहोचतो. ही 2 पेजेसची जी नोट्सची स्ट्रॅटेजी आहे, ही नोट्सची स्ट्रॅटेजी का महत्त्वाची आहे? ऑफकोर्स वी शुड बी व्हेरी एफिशियंट. आपण एक डेप्युटी कलेक्टर, DYSP, IAS, IPS बनणार आहेत. सो आपल्यामध्ये एफिशियन्सीची फार आवश्यकता आहे. आपल्या क्वालिटीज शुड बी व्हेरी एफिशियंट. वी शुड बी युझिंग व्हेरी मिनिमम रिसोर्सेस अँड गिविंग मॅक्सिमम आउटपुट. ही क्वालिटी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये पाहिजे. म्हणून ती पर्सनॅलिटीमध्ये क्वालिटी येते जेव्हा आपण डे 1 पासून सुरुवात करतो. म्हणून नोट्स तुमच्या कशा आहेत ही तुमची पर्सनॅलिटी दाखवते. आणि मिनिमम वेळेत मॅक्सिमम आउटपुट देणारे विद्यार्थीच का पास होतात? कारण त्यांना पण, ॲडमिनिस्ट्रेशनला पण त्यांचीच गरज आहे. किंवा पूर्ण रूममध्ये लायब्ररी उघडली सोशोलॉजीची, 50 पुस्तकं आहेत आणि एक्झाम आली, रिवाईज होत नाही आहे, एकदा पण वाचून होत नाही आहे सगळं. ह्याला एफिशियन्सी नाही म्हणत, ह्याला ऑफिसर क्वालिटी नाही म्हणत. तुमच्या असं की कुणी हसलं पाहिजे आपल्यावर की अरे एवढीशी नोट्स कसं काय तुझी, इतकीशी नोट्स, काही पण, म्हणजे असं त्यांनी मूर्खात काढलं पाहिजे. ती खरी नोट्स. की अरे एवढीशी नोट्स 50 पानामध्ये अख्खा ऑप्शनल हा पूर्ण व्यवस्थितपणे कव्हर केलेला आहे. ह्या एफिशियन्सीला आपल्याला पोहोचायचं आहे. दॅट इज ऑफिसर्स क्वालिटी. वेळेची बचत होणं, परीक्षेपूर्वी फास्ट रिव्हिजन करणं आणि फक्त एफिशियंट आणि महत्त्वाच्या मुद्द्यांनाच फोकस करणं. अनावश्यक गोष्टी आपल्याला टाळायच्यात. म्हणून 2 पेजर नोट्स आपल्याला फार आवश्यक आहेत. 2 पान म्हणजे पुढून मागून अख्खा चॅप्टर संपलेला पाहिजे आपल्याकडे, राईट? सो बेसिकली 2 पानाच्या नोटसाठी 3 नियम लक्षात ठेवायचे आपल्याला. पहिला नियम की संपूर्ण टॉपिक जो आहे ना, किंवा तो एक पर्टिक्युलर सिलेबसचा पॉईंट आहे, तो जास्तीत जास्त 10 ते 15 मुद्द्यांमध्ये कव्हर झाला पाहिजे, इन्क्लुडिंग युअर इंट्रोडक्शन अँड कन्क्लुजन. मी मागच्या एपिसोडमध्ये बोललो की PYQs बेस्ड पण आपण नोट्स बनवू शकतो. PYQs कारण रिपीट होतात. 90% PYQs रिपीट झालेले आपल्याला दिसतील. म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी पेपर जो येणार आहे नवीन, है ना, तो पण UPSCचा आपल्याला माहीत असतं की अरे हेच प्रश्न परत रिपीट होणार आहेत. आपण हे जरी प्रिपेअर केलं तरी आपल्याला तिथे तेच वेगळ्या शब्दामध्ये विचारतील फक्त, पण तोच कंटेंट असणार आहे. तर तुम्ही PYQ बेस पण नोट्स बनवू शकता.
राईट. तर तुम्ही अत्यंत संक्षिप्त 10 ते 15 मुद्दे मॅक्सिमम, जे मोस्ट इफिशियंट आहेत, जे महत्त्वाचे आहेत, अत्यंत संक्षिप्त परिभाषा, कमीत कमी वर्ड्स वापरून डिफाईन केलंय, समजून सांगितलंय, कमीत कमी शब्दांमध्ये एक्झाम्पल लिहिलेत, कमीत कमी शब्दांमध्ये थिंकर आणि त्याच्या केस स्टडी लिहिल्यात. फक्त नाव, जसं की कार्ल मार्क्स. आता तुम्ही हे पूर्ण वाक्य का लिहिता? कार्ल मार्क्स हा शब्द का लिहिता? KM करा, फक्त KM करा, गोल करा. एमएल डर्किम ED गोल करा. म्हणजे तुमच्याकडे तुमचे शॉर्टकट रेडी आहेत की ED म्हणजे काय है ना, KM म्हणजे काय, किंवा टालकॉट पार्सन TP लिहा, गोल करा. ह्याच्यावरनं तुम्हाला कळतं. मी परत सांगतोय, 6व्या एपिसोडमध्ये पण सांगितलं की तुमच्या नोट्स फक्त तुम्हाला कळायला पाहिजेत, अशी ती नोट पाहिजे, मग ती नोट खरी नोट आहे. 40-50 पानामध्ये बसवायचं कसं, तर काही कीवर्ड्स हे आपण शॉर्टकटमध्ये कन्वर्ट करू शकतो. अशा पद्धतीनं थिंकर्स यांचा वापर करणं, डायग्राम्स, फ्लो चार्ट, टेबल्स, की जी खूप मोठी इन्फॉर्मेशन आहे ते अत्यंत क्रिस्प बनवून ठेवणं डायग्रामच्या माध्यमातून हे आपण करू शकतो. आणि अशा पद्धतीनं एक चॅप्टर 2 पानामध्ये नक्की येऊ शकतो. ॲडिशनली ह्या नोट्स लिहायच्या कशा? फक्त त्याच गोष्टींना फोकस करा ज्या गोष्टी UPSC किंवा MPSC विचारते. ओके. सिलेबसचा मुद्दा, सिलेबसमध्ये ह्याचं एका वाक्यात काय डेफिनेशन आहे, कुठले कुठले मुद्दे आहेत, 4-5 त्यातले महत्त्वाचे मुद्दे, ह्याचं कन्क्लुजन कसं, इंट्रोडक्शन कसं, ह्याच्यावर काय क्रिटिक किंवा टीका आहेत का, ते पण 2-2 शब्दामध्ये. अशा पद्धतीनं थोडक्यात समजून सांगणं, ती आयडिया काय, थिंकर्स कोण आहेत, त्यामध्ये कोण थिंकर्स टाकू, फक्त त्यांचे नाव लिहिणं, उदाहरणं, चालू घडामोडी यामध्ये मी काय टाकेल ते पण 2 शब्दात लिहिणं. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल एखादी कन्सेप्ट आहे की बाबा, मागच्या लेट्स आपण आणखी एक उदाहरण घेऊया की वर्गसंघर्ष, कार्ल मार्क्सची कन्सेप्ट वर्गसंघर्ष. हे वर्गसंघर्ष मला 10-12 लाईनमध्ये पूर्ण क्लिअर झालं पाहिजे. या 10-12 लाईनमध्ये की 10-12 लाईन अशा लिहिल्यात किंवा डायग्राम काढल्यात, बाण काढल्यात की कशानंतर काय, कशानंतर काय, कसा वर्गसंघर्ष होईल, बस इतकं स्मॉल आणि क्रिस्प तिथे मध्ये लिहिलंय, तेव्हा ती नोट अशी आपली 2 पानामध्ये बनते. ही नोट्स बनवण्यासाठी आपण 2 पेजर नोट्स काय अप्रोच वापरू शकतो, तर अप्रोच तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे की PYQ काय विचारतात, की बाबा ह्या मुद्द्यावर, सिलेबसच्या ह्या मुद्द्यावर कसा प्रश्न पडतो, हे जर तुम्हाला क्लिअर असेल तरच तुम्ही नोट्स चांगली बनवू शकता. म्हणजे ह्या मुद्द्यामध्ये काय अपेक्षित आहे हे तुम्हाला केव्हा कळतं, जेव्हा तुमचा PYQचा डिटेल अभ्यास आहे. म्हणजे ह्यावर असा प्रश्न पडणार हे तुम्हाला माहिती आहे. जर असा प्रश्न पडला तर ह्याचं इंट्रोडक्शन असं मी करेल, ह्याचं कन्क्लुजन असं करेल, ह्याच्या बॉडीमध्ये हे पॉईंट लिहिल, हे केव्हा क्लिअर होतं, जेव्हा तुम्हाला PYQ क्लिअर. जेव्हा PYQ क्लिअर तेव्हा इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजनमधले मुद्दे क्लिअर आणि तुमची नोट क्लिअर. म्हणून तुम्हाला रणांगण है ना, फील्ड माहीत पाहिजे, एनिमी माहीत पाहिजे, आणि मग त्या एनिमीच्या विरुद्ध कसं फाईट करायचं हे आपल्या नोट्सचं तो वेपन असेल. राईट. सो PYQचे मुद्दे तयार करा, त्यामधले नोट्स फक्त ज्या कंटेंट तुम्ही लिहिणार तो अत्यंत महत्त्वाची माहिती लिहा. वायफळ गप्पा, वायफळ गोष्टी, 2-2 डेफिनेशन, 10-10 डेफिनेशन, काहीही गरज नाही आहे. आणि एवढंच वापर, एवढंच डोक्यासमोर अप्रोच पाहिजे की बाबा PYQ काय आणि मी जो कंटेंट किंवा नोट बनवतोय हे मी माझ्या उत्तरात कुठं लिहिणार आहे. जर ते उत्तरात लिहू शकत नसेल तर ते तुमच्या नोटमध्ये नाही पाहिजे. असं कुठलंच वाक्य, कुठलंच एक्झाम्पल जे उत्तरात वापरता येणार नाही किंवा कधी वापरलं जाणार नाही ते तुमच्या नोटमध्ये दिसायला नाही पाहिजे. अननेसेसरी एक साधा फुल स्टॉप सुद्धा मला तिथे त्या नोटमध्ये नाही पाहिजे. तर PYQs बघून मुद्दे तुम्ही रेडी करा, महत्त्वाची माहिती लिहा, बाकीचं अननेसेसरी टाळा. उत्तरात कसा वापर कराल एवढाच विचार डोळ्यासमोर ठेवा, तुमची नोट सुंदर बनते. राईट. एकदम प्रोफेशनल PYQs बघून, सिलेबस बघून नोट बनवणं आवश्यक आहे. दिसलं की सापडलं, कंटेंट सापडला, नोट बनवत टाकली, नो. सिलेबस आणि तुमचा PYQs शुड बी द गायडिंग, किंवा तुमचे लाईट हाऊस पाहिजेत की त्याच्याशिवाय तुम्ही नोट बनवायची नाही. आणि आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे की फायनली आपला गोल की 2 पानात सगळं काही, 2 पानात सगळं काही, 2 पानात सगळा चॅप्टर आपल्याला रेडी पाहिजे, ही आपली स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि त्यामध्ये अत्यंत कन्साइज, अत्यंत मिनिंगफुल आणि परीक्षेला समोर ठेवून आपली नोट आपल्याला कुठे पब्लिश नाही करायची आहे, त्याला सत्कार नाही घ्यायचा आहे की किती सुंदर नोट बनवली, काय सुंदर हँडरायटिंग काढली आहे, की माझा लहान भाऊ, लहान बहीण वापरेल, तेव्हा जेव्हा मी कलेक्टर बनून जाईल तेव्हा ती पण येईल आणि तेव्हा ते अभ्यास करतील माझे भाऊ बहीण. काही गरज नाही आहे, ते त्यांचं ते बघून घेतील. राईट. परीक्षाभिमुख दृष्टिकोन तुम्हाला वापरता येते का बघा, एक्झामला समोर ठेवा आणि तुम्हाला समोर ठेवा. तुमच्या नोट्स अशा पाहिजेत की एक्झाममध्ये वापरता येतात का, एवढंच समोर पाहिजे. ह्या 2 गोल्सवर तुम्ही काम करा की 2 पानामध्ये सगळं काही. म्हणून 2 पेज नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट है ना. ती खूप सुंदर स्ट्रॅटेजी आहे. 50 ते 60 पानामध्ये जर माणसाची नोट बनली तर विचार करा, एका दिवसामध्ये पूर्ण समाजशास्त्र आपण तिथे त्याचा आपण फडशा पाडू शकतो.
अशा पद्धतीनं 2 पेजर नोट्स ही तुमची नोट्सची शेवटची लेवल असेल. ह्या मुद्द्यावर मी तुमची रजा घेतो आणि काही कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करतो. जर काही अडचण असेल, आणखी डिटेल्स हवे असतील तर प्लीज ह्यावर कॉन्टॅक्ट करा. बॅचेसची माहिती म्हणा, नोट्स काढण्याची पद्धती म्हणा, काही सॅम्पल्स म्हणा, आम्ही लवकरच सोशोलॉजी विथ सत्यजित ह्या टेलिग्राम ग्रुपवर जो QR कोड दिला आहे ह्यावर काही सॅम्पल नोट्स टाकू की कशा पद्धतीनं आपण नोट्स काढू शकतो. लवकरच तुम्हाला ह्या ग्रुपवर त्या नोट्स मिळतील, सॅम्पल्स मिळतील. तुम्ही त्या रेफर करून तुमची पुढची दिशा ठरवू शकता. ह्या मुद्द्यावर मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.